कालावधीत अधिक तोडे तसेच कमी खर्चात चांगले उत्पादन, चांगला नफा देणारे हे पीक असल्या कारणाने शेतकऱ्यांचा या पिकाच्या लागवडीकडे कल दिवसेंदिवस वाढत आहे। नमस्कार, मी कृषी तज्ञ अमरसिंह लोमटे सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेसच्या YouTube चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत करतो। व्हिडिओ चालू करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे, जेणेकरून विविध पिकांची सुधारित पद्धतीने लागवड करून विक्रमी उत्पादन घेण्यासंबंधीचे व्हिडिओ आपणास या चॅनलवर पाहता येतील। पपई पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्या पपईच्या झाडाची रोग प्रतिकार शक्ती वाढावी, तसेच बुंद्यामध्ये अधिकाधिक अन्नसाठा व्हावा, तसेच अधिक फुलधारणा, अधिक सेटिंग होऊन अधिकाधिक फळे मिळावी, फळांची क्वालिटी, चमक, टिकवण शक्ती तसेच चव वाढावी यासाठी आपण ठिबकच्या माध्यमातून महिन्यातून एकदा जीवामृताचा तसेच मुख्य अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य तसेच सूक्ष्म अन्नद्रव्याचा स्लरीचा आपल्याला वापर करायचा आहे। ठिबकच्या माध्यमातून काळी रबडी, ताक व गुळ, त्याच पद्धतीनं वेस्ट डिकॉम्पोजर, गांडूळ पाणी, गोमूत्र यांचा NPK जीवाणूचा, मायक्रोरायझाचा वापर देखील करू शकतो। आपला प्लॉट जास्तीत जास्त दिवस चालावा, अधिक तोडे होय, फळांची क्वालिटी सुधारण्यासाठी आपल्याला ठिबकच्या माध्यमातून जास्तीत जास्त जैविक तसेच सेंद्रिय निविष्ठांचा वापर करायचा आहे। फवारणीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त जैविक तसेच सेंद्रिय औषधांचा वापर करायचा आहे, जेणेकरून आपल्या झाडाची रोगप्रतिकार शक्ती टिकून राहील, अधिक फुलधारणा, अधिक सेटिंग होईल, तसेच आपल्या झाडापासून अधिकाधिक तोडे मिळणार आहेत। फवारणीमध्ये आपण निम अर्काचा, दशपर्णी अर्काचा, गांडूळ पाणी, ताक व गुळ यांचा तसेच तुळशी अर्काचा व हळद व हिंगाच्या अर्काचा वापर देखील करू शकतो, जेणेकरून झाडाची रोगप्रतिकार शक्ती वाढणार आहे, प्लॉट आपला अधिकाधिक दिवस चालणार आहे। या पद्धतीनं फवारणीमध्ये जास्तीत जास्त जैविक व सेंद्रिय निविष्ठांचा वापर आपल्याला करायचा आहे, जेणेकरून फळाची चव, क्वालिटी, चमक तसेच आकार व रंग देखील आपला सुधारणार आहे, फळांची क्वालिटी व प्रत सुधारणार आहे, मार्केटमध्ये आपल्या मालाला अधिकाधिक रेट मिळणार आहे। आजच्या या महत्वपूर्ण माहितीमुळे, मार्गदर्शनामुळे आपल्या पपई पिकाचे उत्पादन वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।